नोकरी मिळवताना शपथ घेतली जाते, पहिल्यांदा मी देशकर्तव्याला मान देईन. आणि त्याच प्रकारची घटना आज आपल्या समोर आलेली आहे. आनंदाच्या क्षणी काळाचा घाला, प्रजासत्ताक दिन, तिरंगा, राष्ट्रगीत आणि त्या क्षणी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या तिरंग्यासमोरच अखेरचा श्वास. ही घटना ऐकून काळजात चर्र होतंय. आता तो जो व्हायरल व्हिडिओ झाला होता, त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं? धाराशिव जिल्ह्यामध्ये घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर अक्षरशः वादळासारखी व्हायरल होत आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असतानाच एक अधिकारी अचानक खाली कोसळतो आणि काही क्षणातच सर्व आनंद शोकात बदलतो. आता ही घटना कशी घडली, या घटनेचा आपण थोडक्यात सारांश पाहूया. प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2026 रोजी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात तलमोड सीमा तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मोहन भीमा जाधव वय 55 यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्या ठिकाणी ध्वजारोहण चालू होतं, राष्ट्रगीतही झालं होतं. तलमोड येथील हा सीमा तपासणीचा नाका नेहमीच वाहनांची तपासणी, शिस्त आणि कर्तव्याची जागा. पण आजचा दिवस खूप वेगळा होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोण होता तो अधिकारी, काय होती त्याची पार्श्वभूमी, हे आपण आता जाणून घेऊया. त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे नाव होते मोहन भीमा जाधव. मूळचे सोलापूरचे रहिवासी. राज्य उत्पादन शुल्क विभागात अत्यंत प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. विशेष म्हणजे नुकतेच त्यांना प्रमोशनही मिळाले होते. हा त्यांच्या जीवनातील खूप आनंदाचा क्षण होता आणि या आनंदाच्या क्षणीच हे असे घडेल असं कुणाच्याही स्वप्नातही आले नव्हते. ध्वजारोहण पार पडले, राष्ट्रगीत सुरू झाले. सर्व अधिकारी आणि कर्मचारी तिरंग्याला मानवंदना देत उभे राहिले. मोहन जाधव देखील ताठ उभे राहून सलामी देत होते. आणि नको तो प्रसंग घडला. हा हृदयद्रावक प्रसंग. अचानक काही सेकंदातच त्यांना चक्कर येऊ लागली. ते स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण क्षणातच सर्वांसमोर ते जमिनीवरती कोसळले. आजूबाजूचे असणारे त्यांचे पोलीस अधिकारी यांना काहीच समजलं नाही. ते अचानक कोसळले, पण काय झालं? सगळीकडे गोंधळ आणि पोलिसांचे देखील प्रयत्न चालू झाले. एकच गोंधळ उडाला. सहकारी धावत आले, पाणी दिलं, मदतीसाठी आवाजही दिला. तातडीने त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केलं. हृदयविकाराचा तीव्र झटका. कर्तव्यावर असतानाच तिरंग्याला सलामी देताना मोहन जाधव यांची प्राणज्योत मालवली. व्हिडिओ व्हायरल झाला. लोकांच्या भावना त्यांच्याशी जोडल्या. काही जण म्हणाले, राजकीय दबावात काम करणे, नोकरी करणे आता व्यवस्थित राहिले नाही. पूर्वीसारख्या नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. प्रत्येकाचा हस्तक्षेप, यामुळे त्या अधिकाऱ्यांच्यावर वाढलेला ताणतणाव, यामुळे अशा घटना घडत आहेत. ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कैद झाली. सगळेजण फोटो काढण्यासाठी उभे राहिले होते. त्याच वेळेला नेमकं यांना चक्कर आली आणि धाडदिशी जमिनीवर पडले. आवाज झाला. शेजारचे पोलीस देखील त्यांच्या मदतीसाठी धावले, पण काय झालं हेच समजत नव्हतं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पाहणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागलं. सोलापूर आणि धाराशिवमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात अबकारी विभागात शोककळा पसरली. सहकारी म्हणत होते, खूप चांगले अधिकारी होते, असे साहेब
आम्हाला परत मिळणं खूप कठीण आहे. असा अधिकारी पुन्हा होणं खूप कठीण आहे. 77व्या प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला दिलेली त्यांच्या जीवनातील ही अखेरची सलामी ठरली. एक अधिकारी, एक कर्तव्य दक्ष आणि एक अमर आठवण. ही फक्त निधन नाही, हे कर्तव्यावर मिळालेलं वीरमरण आहे. या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मोहन जाधव यांना एक श्रद्धांजली देण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा.